मानकोली संघ मैदानामध्ये रवाना झालेला आहे। वडगर संघ आपण आपले दोन्ही सलामवीर मैदानामध्ये रवाना करायचे आहेत। आपण पाहत आहात एक उत्कृष्ट जबरदस्त असं आयोजन गावदेवी 40+ व जयहरी रांजनोली या दोन संघांचं हे आयोजन आपण पाहतोय। खासदार चषक व स्वर्गीय वसंत ठाकरे चषक 2021 आलेल्या सर्व खेळाडूंचे व क्रिकेट रसिकांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय। दोन्ही पंच मैदानामध्ये रवाना झालेले आहेत। वडगर संघ आपण आपले दोन्ही सलामवीर मैदानामध्ये रवाना करायचे आहेत। वडगर संघ आपण आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे कमेंट्री पॅनल मध्ये। ग्रीन सिग्नल आलेला आहे पंचांकडून। सामना सुरू होतोय, सामन्याला सुरुवात होती। पहिला चेंडू टाकला जातोय, पहिला चेंडू कट केले, चेंडूला चेंडू सरळ जातोय, कव्हर क्षेत्र रक्षकाच्या हातात बसतोय, पहिला हादरा बसतोय संघाला, पहिला झटका, बिग विकेट, बड़ी मछली जाल में। चांगली सुरुवात झालेली आहे मानकोली संघाची। टॉस देखील जिंकला होता, क्षेत्ररक्षण स्वीकारलं, पहिलं षटक सुधीर हाताळतोय आणि पहिल्या चेंडू मध्ये प्रमोद याला माघारी परतवण्यात यश मिळवलंय।
सुधीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. या वेळेला शफल लावून केलेले आहे. चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे एकच धाव. एका धावेनं श्री गणेश होतोय. खातं उघडलं जातंय. एक धाव धावफलकावर लागली जाते. धावफलक सुद्धा हलतोय. क्षेत्ररक्षणात थोडं परिवर्तन पाहायला मिळतंय कारण डावखुरा आताचा फलंदाज समोर कमलाकर. यावेळेला मोठा फटका. जेवढी उंची तेवढे अंतर. चेंडू जातो एका टप्प्यानिशी छुमंतर 4 धावांसाठी येतोय चौकार. जबरदस्त फटका आपण पाहिला. कमलाकरच्या बॅट मधून आलाय तो. काऊ कॉर्नरच्या दिशेनं चौकार. नक्कीच पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिलाच वैयक्तिक चेंडू खेळत होता आणि चौकार ठोकून काढलाय. आता मात्र क्षेत्ररक्षणात थोडं परिवर्तन होतं. या चौकार खाल्ल्यानंतर दबाव मध्ये येतोय संघ. पुन्हा एकदा सुधीर गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. समोर डावखुरा आताचा फलंदाज. या वेळेला बॅटची कडा लागून सरळ चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातात आणि कमलाकर याची काही संपुष्टात. आणखीन एक झटका कमलाकरच्या रूपानं. कमलाकरची जागा भरून काढण्यासाठी संतोष जातोय मैदानामध्ये. चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्याच वैयक्तिक चेंडू मध्ये चौकार ठोकला होता. मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये बाद होतोय कमलाकर. कुठेतरी विचार करत असेल या फटक्याची गरज होती का, कारण चांगली धावगती झाली होती. धावफलकावर धावा लागलेल्या होत्या 5 धावा. सुधीर चांगलं कमबॅक करतोय चौकार खाल्ल्यानंतर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. या वेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाही चेंडू. चेंडू निर्धाव जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी, चांगली वापसी करून दिलेली आहे. चौकार खाल्ल्यानंतर विकेट मिळवून दिला आणि यानंतर डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा सुधीर गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाकडून थोडी चुकी होतीये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात धावचित स्वरूपात बाद होतोय फलंदाज. आणखीन एक झटका बसतोय वडगर संघाला. चांगली सुरुवात करून दिली होती सुधीर यानं आपल्या संघाला. 3 गडी तंबूत परतवण्यात यश मिळाले मानकोली संघाला. पहिलं षटक संपलेलं आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. राहुल दुसरं षटक घेऊन येतोय संघासाठी.
समोर असेल डावखुरा हाताचा फलंदाज राजू. ओपन फील्ड आहे, दुसरं षटक मार्गस्थ होतोय. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. या वेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जज करतोय आणि सिंपल कॅच धरतोय. आणखीन एक झटका बसतोय तो वडगर संघाला. पाठोपाठ चौथा धक्का. काय जबरदस्त सुरुवात झालेली आहे मानकोली संघाची. सहा धावा धावफलकावर स्थिर आहेत आणि 4 झटके बसलेले आहेत वडगर संघाला. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. मानकोली संघाकडून 4 गड्यांना तंबूत परतवण्यात यश मिळवलेलं आहे. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय मानकोली संघाकडून. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. हायवे टोकाकडून पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पकडतो एक सोपा झेल आणि संपवतोय फलंदाजाचा खेळ. आणखीन एक झटका बसतोय. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेले आहेत राहुलला. हॅट्रिक बॉल असेल. डीजे थँक्यू डीजे. काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय मानकोली संघाकडून. राहुल ऑन अ हॅट्रिक बॉल. उत्कृष्ट स्पेल हाताळतोय राहुल. पहिला झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये घेतला आणि दुसरा झेल मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून अतिशय सोपा झेल जज करून घेतलाय. 2 विकेट. हॅट्रिक बॉल राहुल. या वेळेला शफल ऑन करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 4 धावांसाठी पंचांकडून इशारा येते. चौकार डीजे. नक्कीच या चौकाराने कुठेतरी श्वास घेतला असेल वडगर संघाच्या खेळाडूंनी. कारण यावेळेस धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावर धावा लागतायत त्या 10 धावा. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. समोर योगेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. ब्लाइंड शॉट झाला. निर्धाव चेंडू डॉट बॉल येतोय. चौकार खाल्ल्यानंतर चांगली वापसी.
यावेळेला सफळ होऊन केलेले आहेत, मात्र फटका फासलाय. आणखीन एक विकेट मिळतोय या मानकोली संघाला. योगेशाची केस संपुष्टात. नक्कीच हा मित्रांनो क्रिकेट खेळ आहे. मोठे फटके मारलेच पाहिजे असं काही नाहीये. सिंगल डबलने सुद्धा धावा होत आहेत. धावफलक पुढे सरकवेल. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज. यावेळेला रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आणि चेंडू सरळ फलंदाजाच्या डोक्यावरून सुईखात यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागलेल्या आहेत. त्या फक्त 10 धावा. 5च्या सरासरीने धावगती गाठतीये वडगर संघ. सुनील येतोय. हॅलो. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी सुनील. हॅलो हॅलो. यावेळेला मोठा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. दुरून क्षेत्ररक्षक झेपावतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते आणि 2 धावेने यावेळेस मात्र धावफलक पुढे सरकलेला आहे. 12 धावा धावफलकावरती लागतायत. नक्कीच माझं म्हणणं कुठेतरी ऐकलं असं म्हणावं लागेल. सिंगल डबलने सुद्धा धावा करता येतात. मोठे फटके खेळण्याची एवढी गरज नाहीये. यावेळेस शफल केलेले आहे. चेंडू हवेत आहे. स्वतः यष्टीरक्षक झेल पकडतोय आणि फलंदाजाचा खेळ संपवतोय. आणखीन एक झटका बसतोय वडगर संघाला. आपण सहमत आहे तुझ्याशी, कारण मॅच मध्ये तुमची रणनीती खूप महत्वाची आहे. रणनीतीनुसार खेळ करावा लागतो. या ठिकाणी मात्र वारंवार विकेट साठी जातात फलंदाज. यावेळेस कट केले चेंडूला. चेंडू जातो शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेनं. एक धाव कुठेतरी डायरेक्ट हिट झाला असतं तर आणखीन एक विकेट मिळालं असतं. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, जर तरला महत्व नसतं क्रिकेटमध्ये. पुढचा चेंडू. यावेळेस सन्मान दिलाय चेंडूला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. गोलंदाज सुनील चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस खोदून काढले चेंडूला. चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय आणि धावचित स्वरूपात बाद होतोय. आणखी एक फलंदाज. नक्कीच साई शेलार या ठिकाणी आपण पाहतोय वडगर संघाचे खेळाडू खूपच घाईत दिसत आहेत. कारण ज्या प्रकारे हा फलंदाज बाद झालाय, जरूर खेळाडू कक्षामध्ये प्रश्नचिन्ह उभा राहिला असेल की ही धाव घेण्याची आवश्यकता होती का. तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच दादा. बिना लक्ष्य के जीने वाले इंसानों की जिंदगी कहाँ अमीर होती है.
जब मिल जाती है सफलता तो नाम ही सबसे बड़ी जागीर होती है. नक्कीच या ठिकाणावर अधिक प्रयत्न करावे लागतील, कारण ज्या ठिकाणी प्रयत्नांची उडी मोठी असते त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा. प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय मैदानाच्या आतमध्ये वडगर संघ. 8 विकेट पडलेले आहेत. वडगर संघाचे तिसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस चांगला कट केले चेंडूला. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण आणि 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरकले. 15 धावा. एक संत सुरुवात, त्यानंतर शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, कारण ओव्हर नंबर 3 कंप्लीट. धावा धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त 15 धावा. तर पहिल्या 3 षटकामध्ये मानकोली संघाच्या माध्यमातून वार झालाय, मात्र शेवटच्या षटकामध्ये पलटवार करावा लागेल. एक सन्मानजनक टोटल धावफलकावर लावावं लागेल वडगर संघाला. नक्कीच शेवटचं षटक आता मार्गस्थ होईल. आपण नेहमी म्हणतो शेवटचं षटक हाणामारीचं षटक असतं. पाहूया कोणता गोलंदाज येतोय. फक्त 2 विकेट आहेत हातामध्ये. 8 विकेट पडलेले आहेत. नक्कीच हाणामारीचं षटक पूर्णपणे सहमत आहे तुझ्याशी साई. मात्र शेवटचं षटक हाणामारी करण्यासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत 9 आणि 10 या क्रमांकावरतील. नक्कीच दादा, हे टेनिस बॉल क्रिकेट आहे. इथे शेवटचा क्षेत्ररक्षक सुद्धा, शेवटचा खेळाडू सुद्धा मोठे फटके घेऊ शकतो. यस, नो डाऊट क्षमता आहे. क्षमतेवर कोणत्या प्रकारचा प्रश्नचिन्ह नाहीये, मात्र ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. उडवले चेंडूला. चेंडू जातोय कव्हर रिजनला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण आणि 2 धावेने धावफलक पुढे सरकलाय. 17 धावा. चांगली सुरुवात झालेली आहे असं म्हणता येईल. या षटकाची 2 धावा मिळालेल्या आहेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. यावेळेस निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल. चांगली वापसी करून दिलेली आहे गोलंदाजांना. संदीप यावेळेस कट केले चेंडूला. चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मिळेल. 1 धावेपेक्षा जास्त मिळणार नाही आणि 1 धावेने धावफलक पुढे सरकलाय. 18 धावा. संदीप राईट आर्म अराउंड द विकेटचा मारा करतोय. यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय थर्ड मॅन रिचनला. सीमा रेषा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. साई, आपण पाहतो या षटकाचा विचार केला तर संदीपचा गोलंदाज आहे. लेग स्पिन गोलंदाजी दाखवतोय. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. हे पाहता मात्र रिव्हर्सचा अंदाज. सुरेख फटका. चौकार आलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. या साई, त्याचं कारण म्हणजे एव्हरी डे इज नॉट अ संडे. प्रत्येक दिवस हा रविवार नसतो. पुन्हा एकदा संदीप. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट. सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. चौकाराने धावफलक पुढे सरकलंय. 26 धावा धावफलकावरती. 27 धावांचं आव्हान मानकोली संघाला हा सामना विजय करण्यासाठी. नंतर चालू सामना जो आहे त्या सामन्यातून जो संघ विजयी होईल त्या संघाची लढत जयनमन भावाले संघासमोर असेल. तर भावाले संघाच्या संघाने आपण तयारीत राहायचं आहे. यस, जयहरी राजनोली एक उत्कृष्ट खेळाडू पंडित पाटील यांचा आज वाढदिवस आहे.
तर उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. नक्कीच गावदेवी रांजणोली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू पंडितजी पाटील यांचा वाढदिवस आहे. यांचा सन्मान केला जातोय. वाढदिवस आहे त्यांचा. हॅपी बर्थडे. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही आम्ही भिवंडी कॉमेंट्री पॅनल कडून शुभेच्छा देतोय. नक्कीच आपण उत्कृष्ट असं YouTube द्वारे सुद्धा या मॅचची या टुर्नामेंटची कव्हरेज पाहू शकता gtclive.in या चॅनलवर. यस भरपूर चांगलं थेट प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे जीटीसीच्या माध्यमातून. हे आमचं मान्यवर कक्ष दाखवलं जात आहे टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता. रेदास पाटील, पंडित पाटील, अविनाश पाटील व इतर मान्यवर. त्याचबरोबर त्यांच्या मागे आमचं एक कॉमेंट्री बॉक्स. यस कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहू शकता आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड, साई शेलके, मॅन फ्रॉम पिंपलघर. त्याचबरोबर ब्लॅक ग्लास. यस इज व्हॉइस ऑफ मानकोली भिवंडी, कालीराम केनी. त्याचबरोबर त्यांच्या समवेत मी संदेश वखारे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. भरपूर चांगलं कॅमेरा वर्क पाहायला मिळत आहे. हे अल्पेश गायकवाड टेलिव्हिजन स्क्रीनवर दाखवले जात आहेत. आमची टेक्निकल टीम तुम्हाला पाहायला मिळत आहे जीटीसीच्या माध्यमातून. तर आता मात्र आपण मॅच कडे वळूया. वडगाव संघाचा संघनायक आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. या सामन्याच्या समाप्तीनंतर जो संघ विजय होईल त्या संघाची लढत आपल्याला पाहायला मिळेल जनमन भाववाले संघासमोर. आणि त्यानंतर मात्र त्या दोन संघामधून जो संघ विजयी होईल तो मात्र आजच्या दिवसातून क्वालिफाय होण्यासाठी शेवटची मॅच खेळेल वीर तानाजी दापोडे संघासमोर. तर चला त्वरा करा, वेळ थोडा कमी खर्च करा मित्रांनो. आम्ही तुमच्यासाठी थांबू शकतो मात्र वेळ आपल्यासाठी थांबू शकत नाहीये. सो प्लीज कोऑपरेट करा. कमलाकर विथ रूपचंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होते आहे. नक्कीच कमलाकर आणि रूपचंद या दोन सलामवीरांनी गेल्या मॅच मध्ये सुद्धा फटकेबाजी करून आपल्या संघाला विजय संपादन करून दिलं होतं. मात्र यावेळेस टार्गेट खूप छोटा आहे. यस कमलाकर मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता. जर्सी नंबर आपण पाहू शकता 4444. हे पाहता तुम्हाला त्वरितच आठवण झाली असेल वीरेंद्र सेहवाग सरांची. याच जर्सी क्रमांकाने मात्र भरपूर काही दिला होता इंडियन टीम साठी. त्यांची एक आठवण या ठिकाणी ताजा झाली आहे. मात्र तोच अंदाज मागच्या सामन्यामध्ये आपण जरूर पाहिला होता. कमलाकरच्या बॅट मधून 20 धावा 20 धावा पाहिल्या होत्या. आणि टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की कमी षटकांचे सामने आणि या कमी षटकांच्या सामन्यामध्ये एखादा फलंदाज जर 20 ते 25 धावांची खेळी करतोय तर ती खेळी एक चांगली मानली जाते.
नक्कीच 10 खेळाडूंसोबत वडगर संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर फक्त आणि फक्त एकच खेळाडू बाहेर असेल, कारण वन शॉटने खेळतोय. भाऊ पाटील सर यांच्या माध्यमातून अधिकृत इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. समोर कमलाकर, नॉन स्ट्रायकिंगला रूपचंद. सामन्याला सुरुवात होते. गेम स्टार्ट, गेम प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल विकेट साठी प्रयत्न झाले होते, मात्र चेंडू पायावर आदळला होता. पायचीची अपील देखील झाली, मात्र आमचे पंच भाऊ पाटील सहमत नाहीयेत. साई शिल्के यास ज्यावेळेस पायचीची अपील होते त्यावेळेस पंचांच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातंय चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, बॅट कट आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जात आहेत. त्यानंतर मात्र पंच सहमती दाखवत आहेत. षटकातील पुढील बॉल यावेळेस त्रिफळला उडवलाय. यस इज गॉन. पहिला गडी बाद. मागच्या सामन्याचा हेरो यावेळेस ठरतोय झेरा. फलंदाज रूपचंद बाद झालाय. विकेट साठी प्रयत्न जरूर झाले, मात्र बीट झाला होता. बीट झाल्यानंतर चेंडू सरळला यष्टांचा वेध घेणारा आपण पाहिला. एंड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲट 3 नंबर, तिसऱ्या क्रमांकावरती दयानंद जातोय. नक्कीच कमी धावा डिफेंड करतोय, मात्र काय चांगली सुरुवात झालेली आहे. रूपचंद याला तंबूत परतवण्यात यश मिळवलेलं आहे वडगर संघानं. नवीन फलंदाज गेल्या मैदानामध्ये त्याची जागा भरून काढण्यासाठी दयानंद. स्ट्राइक एंडला असेल दयानंद, नॉन स्ट्रायकर एंडला असेल तो कमलाकर. साई, तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी असो, संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात, कारण असं म्हटलं जात आहे की सुरुवात चांगली तर शेवट चांगला. मात्र मित्र, क्रिकेट आहे पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे. या अनिश्चिततेमध्ये पाहूया भावाले संघासमोर कोणता संघ पुढील लढतीसाठी तयार होईल. 27 धावा बनवायच्या आहेत. थोडं स्पीडअप करा. कमलाकर गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीला आला त्यावेळेस फारसं काही करू शकला नाहीये, मात्र गोलंदाजी चांगली सुरुवात. त्रिफळा उडवला होता मागच्या बॉलवर. षटकातील पुढील बॉल यावेळेस लो फुलटॉ चेंडू होता. बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क नाहीये. बॅटची कडा लागली होती, त्यानंतर चेंडू पायावर आदळला होता. पायचीची अपील जरूर झाली, मात्र पंच सहमत नाहीयेत. भाऊ पाटील, सुरेश घोरज सर भरपूर चांगली पंचगिरी. खास करून या फॉर्मॅटचा विचार केला तर हे दोन पंच, त्याचबरोबर सुनील म्हात्रे अँड फ्रॉम पिंपलास यांच्या माध्यमातून भरपूर चांगलं वर्क आपण पाहतोय. षटकातील पुढील बॉल, हा बॉल फुल टॉस आहे, उडवलाय. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. यस इज गॉन. फलंदाज बाद. फुलटॉस बॉल होता, मात्र आपण पाहतोय मिस टाइम फटका. चेंडू थोडा वेळ आवत होता. चांगलं जज केलं ठिकाणी, चांगला झेल टिपलाय. संगणक बंडू माली मैदानाच्या आतमध्ये इन ॲट 4 नंबर्स. आपल्या संघाला आवरावं लागेल, आपल्या संघाला सावरावं लागेल. या ठिकाणावर ना बंडू माली या कर्णधाराला यावेळेस हा बॉल पुढे ठेवला होता. डिपला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा त्या ठिकाणी धोकादायक प्रयत्न, मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 2, धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. अल्पेश गायकवाड सांगत आहेत धावा धावफलकावर झाल्यात 4 धावा.
कमलाकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील बॉल यावेळेस हुक केलाय. फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. हा बॉल सीमारेषे बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, हा चौकार. तर पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 8 धावा धावफलकावर आहेत. 27 धावांचा पाठलाग करतो या ठिकाणी गुरुदत्त मानकोली संघ. 8 धावा धावफलकावर लावल्यात, 2 गडी बाद. आता मात्र आपण पाहतोय वैयक्तिक पहिला चेंडू फेस करेल संघाचा संघनायक बंडू माले. षटकातील पहिला बॉल यावेळेस आपल्या स्टेप मध्ये चुकतोय गोलंदाज. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवलाय, हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत. पहिला बाउन्सवर चेंडू कलेक्ट केला जातोय, फेकी झाली आहे, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. चांगली कॉलिंग झाली होती बंडूच्या माध्यमातून. वेलकम भावेश. षटकातील पुढील बॉल यावेळेस यस, क्षेत्ररक्षण जरूर चांगलं झालंय त्या ठिकाणी. आणि आता मात्र दोन्ही गाड्या एकाच रुलावर, परिणाम स्वरूप अपघात. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण झालं शॉर्ट फायनलिंगला, यस साई मित्र म्हणे क्रिकेट कम फुटबॉल ज्यादा. फलंदाज दयानंद याला मैदान सोडावं लागतंय. नवीन फलंदाज सुनील मैदानाच्या आतमध्ये जातोय. सुनील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढील बॉल टाकण्यासाठी गोलंदाज बोलतोय मान्यवर कक्ष टोकाकडनं. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शरीराचा वेध घेतोय, शॉर्ट तडम्याला चेंडू अडवला जातोय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. यस, लेग बायच्या स्वरूपात धाव आहे असा इशारा मैदानाच्या आतमधून सुरेश घरत सरांच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज आमच्यापासून दूर जाताना यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या साने जातोय, कमलाकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न. पुन्हा एकदा दोन्ही गाड्या एकाच रुलावर होत्या. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. संघनायक मात्र बाद होतोय धावचीच्या स्वरूपात.
13 धावा झाल्यात. मात्र संघनायक परततोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप. तर आता मात्र भरपूर जिम्मेदारी असेल संदीपाच्या खांद्यावरती आणि जोपर्यंत संदीप खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र आशा पल्लवीत असणार आहेत मानकोली संघाच्या पाठीराख्यांमध्ये, खास करून कालीराम केनी. षटकातील पुढील बॉल या वलयचा इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट फटका. क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत. एकदा कंप्लीट झाली आहे. आता मात्र चेंडू उचलला जातोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावर झाल्यात. प्रत्येक बॉलचा अप टू डेट डेटा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज. बारा चेंडू आणि 12 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन आपण पाहतोय. 12 बॉल्स 12 रन्स काढायच्या आहेत. गोलंदाज जालिंदर येतोय. तर नवीन फलंदाज रणजित मैदानाच्या आतमध्ये गेलाय. मात्र कालीराम केनी हे षटक खूप महत्वपूर्ण असेल. एक निर्णायक षटक आहे, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा शेष राहतील. अगदी बरोबर संदेश वगैरे, कारण एक निर्णायक षटक आहे आणि दोन्ही संघांसाठी इथून सांगून जाईल की सामना कुठल्या बाजूनी झुकणार आहे. ते 12 चेंडू 12 धावांची गरज. समोर फलंदाज संदीप. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल फुलटॉस आहे. ऑन साइडला उडवलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. हा चौकार. अतिशय सुरेख फटका. महत्वाच्या क्षणी महत्वपूर्ण फटका आलाय. तर आता मात्र समीकरण जे आहे ते सोपं झालेलं आपण पाहतोय. 11 बॉल 60 धावा काढायच्या आहेत. चालनदार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील बॉल टाकण्यासाठी आमच्यापासून दूर जाताना यावेळेस ऑन साइडला फटका खेळून काढलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. राजू जोपर्यंत चेंडू उचलून फेकी करतोय त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. एक चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चौकार आल्यानंतर मात्र सिंगल एक रोटेट केली आहे, कारण माहिती आहे सिंगल डबलने देखील काम बनेल. षटकातील पुढील बॉल. यावेळेस प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे. निघून जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हा चौकार.
फटका. मिडल ऑफ द बॅट झालं. त्यावेळेस मोहर उमाटली होती 4 धावांची. चौकार आलाय. समीकरण अजूनही सोपं झालंय. षटकातील पुढील बॉल 3 धावांची आवश्यकता. यावेळेस हा बॉल बीट झाला यष्टी रक्षक. वाईट बॉल आहे. 1+1. तर अशा प्रकारे स्कोर लेवल झालाय. मात्र एक धाव काढावीच लागेल कारण चेसिंग हे कंपल्सरी आहे. सो एका धावेची आवश्यकता आहे. संदीप यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बीट झालाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. फक्त औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये. फॉर्मॅलिटीज कंप्लीट करावी लागतील वडगर संघाला कारण सामना विजय होण्यासाठी फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. गुरुदत्त माणकोली संघासाठी षटकातील पुढील बॉल हलकाताने खेळून काढलाय. तर अशा प्रकारे विजयी धाव विजयी फटका मैदानाच्या आतमध्ये संदीपच्या बॅट मधून